तानाजी जाधव हा काय सामाजिक कार्यकर्ता नाही, ते एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्याचं छळ करायचं, त्याला त्रास द्यायचं, त्याच्या वडिलांना त्या ठिकाणी दादागिरी दमदाटीचे अनेक व्हिडिओ स्वतः त्यानं टाकलेले आहेत. सॅनिटरी इन्स्पेक्टरांना कोंडून ठेवतो हा, ह्याला अधिकार दिलं कुणी? हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी जायचं, त्यांचं काहीतरी एक डिफॉल्ट काढायचा, त्यांना ते व्हिडिओ करायचा, ते प्रसारित करायचा किंवा त्यांना ब्लॅकमेल करायचा. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. मला निवेदन दिले तानाजी सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रार केलेली आहे. पोलीस अधीक्षकांनी काय कारवाई? नाही, मुळामध्ये तानाजी जाधव हा काय सामाजिक कार्यकर्ता नाही, ते एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्ती जेवढे त्यांनी रील केलेले आहेत त्याच्यामध्ये करत असताना ते पूर्ण ब्लॅकमेलिंगच्या उद्देशानं रील केले गेलेले आहेत. मुळात आम्ही सभागृहामध्ये महासभेमध्ये अभि खतकर आणि मी मानसी लोळगे यांना होणारा त्रास किंबहुना सर्वसामान्य महिलांचे गाऊनवर वगैरे ज्या पद्धतीनं तो व्हिडिओ करतो आणि त्यांना दादागिरी करून त्या संभाषण करतो त्या व्हिडिओजमध्ये, आणि त्यांना खाली खड्ड्यात उतरून त्या महिलांना गाऊनवरती ते खड्ड्यात उतरून त्यांना उचलायला लावतो. असे अनेक प्रकार, शेकडो प्रकार या व्यक्तीने केलेले आहेत. हॉटेल्समध्ये त्या ठिकाणी जायचं, त्यांचं काहीतरी एक डिफॉल्ट काढायचा, त्यांना ते व्हिडिओ करायचा, ते प्रसारित करायचा किंवा त्यांना ब्लॅकमेल करायचा. तसंच हॉस्पिटलना, तसं लॉजिंगना, अशा अनेक गोष्टी त्यानं केलेल्या आहेत. आणि त्यामुळं शेवटी याचा कुठंतरी अंत झाला पाहिजे. 4 महिने झालं आम्ही स्वतः या ठिकाणी नगरसेविका कुमारी मानसी लोळगे यांना सांगत होतो की तुम्ही आमच्याबरोबर चला, आपण पोलिसांकडे दाद मागू. परंतु त्यांनी ते सहन करायचं एक पद्धत आहे. बाबा सर्वसामान्य आहे, त्याचे वडील माजी नगरसेवक आहेत, परंतु एक सामान्य कुटुंबातला सतीश लोळगे म्हणून त्याचे वडील आहेत. त्यामुळं ते कुठं गुंड प्रवृत्तीच्या नादाला लागायचं, ते नशा करून असतो दिवसभर रात्रभर, मग उगाच काहीतरी बरं वाईट होईल. ह्या एका मुलगी असणारी 23 वर्षाची नगरसेविका, ह्यांना तो अतिशय हीन पातळीवर भाषा करतो. येता जाता त्यांच्या गाडी अडवू मार, त्रास द्या, अशा अनेक गोष्टी त्याने आम्हाला सांगितले. मग ते एखाद्या वेळेला त्या आम्ही सुरुवात केली सभागृहामध्ये, आणि त्यानंतर त्यानं मी बोललोमुळं माझा त्या ठिकाणी एक कुठलं तरी माहिती नाही, ते कुठलं तर काय ट्रॅक्टरवाला आहे, आपलं काय ट्रॅक्टर आहे ना कुठलं डंपर आहे, आम्ही लोकांची सेवा करणारी माणसं आहे. त्यामुळे आम्हाला 55-60 वर्ष झालं आमच्यासारख्या परिवाराला या ठिकाणी लोक मोठ्या मनानं निवडून देतात आणि जागरूक लोक आहेत, त्यांना कळत असते चांगलं आणि वाईट. त्यामुळं आम्ही ते मला त्यानं पाठवलं, आम्ही ते ऐकल्यानंतर मी त्यांना सांगितलं बाबा हे काय आहे. मी म्हणजे कॉल केला, व्हॉट्सअप कॉल केला. आता हे व्हॉट्सअप कॉल पण रेकॉर्ड करणारं मला काय माहीत नव्हतं. तरी मी त्यांना बोललो की बाबा तुम्ही असं का करताय. ते जे पहिलं बोलणं होतं ते काढलं, आणि नंतर मानसी लोळगेंच्यावर मी जे बोललो की तुम्ही त्रास देताय हे देताय, तर ते नाही, असं नाही, ते आमच्या गल्लीवाले आमचा मी बघतो वगैरे वगैरे सगळं. म्हणजे त्याचं छळ करायचं, त्याला त्रास द्यायचं, त्याच्या वडिलांना त्या ठिकाणी दादागिरी दमदाटीचे अनेक व्हिडिओ स्वतः त्यानं टाकलेले आहेत. सॅनिटरी इन्स्पेक्टरांना कोंडून ठेवतो हा, ह्याला अधिकार दिलं कुणी? मुळामध्ये न्याय प्रक्रिया आहे. जर महानगरपालिकेत नगरसेवक काम करत नसेल, त्याचं ऐकून घेत नसेल, तर ते आयुक्त आहे, आयुक्तांनी व्हिजिटर डे ठेवलेला आहे, त्या ठिकाणी तक्रारी ऐकून घेतात. ते ताबडतोब त्या ठिकाणी आपल्या आत्ताचे आयुक्त बारूड साहेब अतिशय कर्तृत्वान आयुक्त आहेत, ते लगेच ताबडतोब नागरिकांची कामं करतात. मुळात तुम्ही सगळ्यांनी एक लक्षात ठेवा की 4चा प्रभाग आहे, परंतु फक्त लोळगे परिवाराला म्हणजे सतीश लोळगे आणि त्यांची कन्या ह्यांनाच का टार्गेट करतो तो त्या भागामध्ये. तर ह्याचा कुठंतरी सूड भावनेनं त्याचा काहीतरी त्यांचं बरं वाईट करायचं आहे. राजकीय असेल किंवा स्वतः त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये असेल, बरं वाईट करण्याच्या उद्देशानं करत आहे. म्हणून मी राष्ट्रवादीचा गटनेता म्हणून मी ते पाऊल उचललं. माझ्यावर जे टाकलंय त्याच्या संदर्भामध्ये मी काल राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये मी गुन्हा दाखल केलेला आहे. कारण माझा फोटो लावून कुठली तर बोगस क्लिप त्यानंच कुणाला तर फोन केलाय त्याच्याच माणसाला आणि त्यानं ते बोललंय, अशी काहीतरी भानगड केलंय. त्यामुळं
ज्यांना म्हणजे तानाजी जाधव आणि जो समोरनं ट्रॅक्टरवाला म्हणून बोलतोय, या दोघांच्या विरुद्ध मी गुन्हा दाखल केलेला आहे. मला पोलीस निरीक्षक राजवाडा यांनी सांगितलेलं आहे की योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहे. तसंच अभि खतकरनी देखील त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. एक तर काल आम्ही आलोय म्हटल्यानंतर एक व्यक्ती असा आला की त्यानं सांगितलं की साहेब माझा रील केला होता काही दिवसांपूर्वी, आणि रील काढून मग नंतर त्यानं काय केला, त्या तानाजी जाधवला फोन केला त्या व्यक्तीनं आणि त्यानं सांगितलं की साहेब तुम्ही नका करू, माझं म्हणजे योग्य नाही आमचं अशी बदनामी करणं. तर त्यानं सांगितलं ठीक आहे मी डिलीट करतो, 5,000 रुपये पाठव. तो म्हटला माझ्याकडे आत्ता नाहीत, तर म्हटलं स्कॅनर पाठवतो, मला पाठव. त्यानं स्वतःच्या अकाउंटवरनं त्या व्यक्तीच्या अकाउंटवर स्कॅनर पाठवलाय. ते 5,000 रुपये घेऊन 5,000 मिळाले म्हणून आणि त्यानं टाकलाय. म्हणजे जर अशा खंडणी बातदारांना सामाजिक कार्यकर्ते म्हणा लागलो तर खऱ्या अर्थानं समाजकार्याचं व्याख्या बदलून जाईल. आणि म्हणून ह्या व्यक्तीची पार्श्वभूमी तपासून ह्या व्यक्तीचं कृती बघून एखाद्या मुलीला धमकावणं किंवा तिला अर्वाच्या भाषेत तिच्या गाडी आडवी मारतो, तिला त्रास देतो, उद्या बरं वाईट काय झालं तर तिची जबाबदारी कोण? त्यामुळे आम्ही सन्माननीय जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल साहेबांना निवेदन दिलंय. त्यांना विनंती केलेली आहे की साहेब कायद्यामध्ये ज्या तरतुदी असतील त्याप्रमाणे त्या व्यक्तीवर कारवाई करा आणि आमच्या मुलीला नगरसेविका ज्या आहेत मानसी लोळगे यांना प्रोटेक्शन द्या अशी विनंती या निमित्तानं केली आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.